पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरामध्ये असलेलं हे पद्मावती देवीचं देवीची सेवा करणारी ते स्वतः ही 10वी पिढी आहे। खूप जुनं असल्याचे त्यांच्याकडे ऐतिहासिक पुरावे दाखले सुद्धा, ही माहिती संपूर्णतः चुकीची आहे। मला एका चमत्कारिक तळ्याविषयी माहिती देणार आहे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी ऋचा महाजन निमकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं जस्ट टू मनी ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आपली नवरात्र विशेष अशी पुण्यातल्या प्राचीन 9 देवीच्या मंदिरांना दररोज भेटण्याची आणि तिथल्या देवींचं दर्शन घेण्याची सिरीज आपल्या चॅनलवर सुरू आहे। तर त्या निमित्ताने आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातल्या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये। चला तर तिकडे जाऊयात आणि तिथली सगळी माहिती आम्ही तुमच्याशी शेअर करतो। पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरामध्ये असलेलं हे पद्मावती देवीचं मंदिर पूर्वी तर बिब्वेवाडी परिसरामधली ग्रामदेवता होती, पण आता ते पुण्यामध्ये आलेलं आहे आणि भाविकांमध्ये हे खूप प्रसिद्ध असलेलं असं हे मंदिर आहे, कारण ही एक स्वयंभू मूर्ती आहे। तर ह्या परिसराबद्दल, ह्या मूर्तीबद्दल किंवा या देवीचं संपूर्ण इतिहास, मंदिराचा इतिहास ह्याविषयी आम्ही जेव्हा तिथल्या व्यवस्थापक असलेल्या दादांशी गप्पा मारल्या त्याविषयी आम्हाला जी माहिती मिळाली ती आता आम्ही तुमच्याशी शेअर करतो। तर आता मी तुम्हाला सांगते ह्या मंदिराचे व्यवस्थापक कोण आहेत आणि ह्या मंदिराची संपूर्ण व्यवस्था कोण बघतं। बिब्वे कुटुंबियांकडेच ह्या मंदिराची व्यवस्था बघण्याचा, कार्यभाग बघण्याचा बहुमान जो आहे तो आहे। आणि त्या दादांशी जेव्हा आम्ही बोलत होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मंदिराची, देवीची सेवा करणारी ते स्वतः ही 10वी पिढी आहे आणि त्यांचा मुलगा ही आता 11वी पिढी असणार आहे। त्याचबरोबर जेव्हा आम्ही त्यांच्याशी बाकी चर्चा करत होतो, म्हणजे मंदिर किती जुनं आहे काय त्याविषयी जेव्हा आम्ही त्यांना विचारत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे पेशवेकालीन ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, त्यामध्ये सुद्धा देवीचा आणि मंदिराचा उल्लेख असलेले डॉक्युमेंट्स त्यांना मिळाले आहेत। आणि त्यांचे अजून भावंड, चुलते वगैरे ह्या सगळ्यांनी खूप जास्त मंदिराचा इतिहास किंवा हे मंदिर किती जुनं आहे हे सगळे डॉक्युमेंट्स शोधून काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे अजून बाकीचे कुठले असे दस्तऐवज उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे एक्झॅक्टली किती वर्ष जुनं मंदिर आहे हे तेही स्वतः सांगू शकले नाहीत आम्हाला। पण त्यांचं म्हणणं असं होतं की आता ते स्वतः 10वी पिढी असल्यामुळे अर्थातच हे मंदिर किमान 200 ते 250 वर्ष जुनं असेल हा त्यांचा अंदाज आहे। त्याचबरोबर इंटरनेटवर अशी सुद्धा माहिती उपलब्ध होती की त्यांच्या आजोबांना हे मंदिराचा दृष्टांत झाला किंवा ती मूर्ती त्यांना सापडली वगैरे, असे खूप दाखले आम्हाला इंटरनेटवर मिळाले। ह्याविषयी जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही संपूर्ण माहिती त्यांच्या तरी दृष्टीने बरोबर अशी नव्हती। म्हणजे ते म्हणत होते जर का त्यांच्या आजोबांना ती मूर्ती मिळाली असती आणि त्यांच्या आजोबांना जर का हा दृष्टांत झाला असता तर त्यांचे आजोबा म्हणजे ही खूप अलीकडचीच पिढी झाली आणि हे मंदिर खूप जुनं असल्याचे त्यांच्याकडे ऐतिहासिक पुरावे दाखलेसुद्धा उपलब्ध आहेत। तर हे कुठेतरी मिसमॅच होत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही, हे मंदिर किमान 200 ते 250 वर्ष जुनं असेल आणि त्यांची पिढी हे 10वी पिढी आहे। त्यामुळे हे मंदिर नक्कीच खूप जुनं आहे। पण हे मंदिर नेमकं कोणी बांधलं किंवा त्यांच्या पिढीतल्या कोणत्या व्यक्तीला ते देवीने दृष्टांत दिला का, तांदळा सापडली, काही ह्याच्याबद्दल कुठलीच माहिती त्यांच्याकडे पण उपलब्ध नाही आहे। तर इंटरनेटवरनं कुठलीही माहिती पटकन व्हायरल होते, ती चूक आहे की बरोबर, त्याची ॲक्युरसी काय आहे हे सगळं चेक करणं आपलं काम आहे। प्रत्येक गोष्ट बरोबरच असेल असं नाही। त्याचमुळे आम्ही जेव्हा कुठल्याही मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आम्ही तिथल्या व्यवस्थापकांना भेटण्याची, मंदिराविषयी त्यांना असलेली माहिती आणि खरी माहिती जाणून घेण्याचा खूप आमचा प्रयत्न असतो। त्याच प्रयत्नांना यश असं म्हणू शकतो, कारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बिब्वे कुटुंबीय हे तांदळाचे व्यापारी होते आणि व्यवसाय करत असताना, शेतात नांगर चालवताना वगैरे देवीची अखंड शिळा म्हणजे तांदळा सापडली, असं सगळं इंटरनेटवरती माहिती उपलब्ध आहे। पण जेव्हा आम्ही त्या दादांशी, बिब्वे दादांशी बोललो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की एकतर मूळचे ते कोकणातले नाही आहेत, ते आहेत सातारातले, त्याच्यामुळे त्यांचा कोकणाशी तसा काही संबंध नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जसं इंटरनेटवर आहे की ते तांदळाचे व्यापारी वगैरे, तर त्यांची अशी कोणतीच पिढी नाही आहे की ज्यांनी तांदूळाचा व्यापार केला आहे किंवा जर त्यांचा तांदळाचा व्यापार असता तर आजही एखाद्या बाजारपेठेत एखादं तरी त्यांचं तांदळाशी रिलेटेड, धान्याशी रिलेटेड काहीतरी दुकान, व्यवसाय काहीतरी असतं, पण असं त्यांचं कुठलाही व्यवसाय नाही, कुठलाही त्यांचा व्यापार नाही। त्यामुळे ही माहिती संपूर्णतः चुकीची आहे आणि ह्या माहितीला त्यांनीसुद्धा दुजोरा दिलेला नाही। त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार ही मूर्ती कधी कोणाला सापडली, कोणी हे मंदिर बांधलं ह्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडेही उपलब्ध नाही। ठोस पुरावे त्यांच्याकडे कोणतेच अजूनही त्यांना मिळालेले नाही आहेत। पण पेशवेकालीन ऐतिहासिक डॉक्युमेंट्समध्ये ह्या देवीचा पेशव्यांनी उल्लेख केलेला आहे, म्हणजे इतकी जुनी ही मूर्ती आहे हे नक्की आपल्याला समजतं। तर पद्मावती देवी ही बालाजीची पत्नी आहे
आणि ह्या देवीविषयी अजून माहिती मी तुम्हाला सांगतेच, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी तुम्हाला देवीविषयी थोडीशी माहिती देते जी मला मिळाली किंवा जे मी अनुभवलं. तर जेव्हा आम्ही मंदिरामध्ये आलो तर त्यावेळेस खूप उशीर झालेला, म्हणजे रात्रीचे 8:30 पावणे 9 झालेले आणि आम्हाला देवीची आरती वगैरे मिळेल हा तर विचारसुद्धा माझ्या मनाला शिवला नव्हता. पण आम्ही तिथे जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला देवीची आरती चालू होती त्या मंदिरामध्ये आणि आम्हाला आरती मिळाली, ह्याचा आम्हाला खूप जास्त आनंद झाला. ही देवी आणि हे मंदिर खूप जास्त जुनं असल्यामुळे ते अजूनही तसंच छान मेंटेन केलेलं आहे. त्याच्यात कुठलेही अजून फेरफार झालेले नाही आहेत आणि तांदळा असल्यामुळे ती शिळा खाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाकून नमस्कार करावा लागतो. खाली गुडघ्यांवर बसून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. म्हणजेच आपण देवीसमोर संपूर्णतः नतमस्तक होऊन गेलो तरच आपल्याला छानपैकी देवीचं दर्शन मिळतं. बरं, ह्या देवीला मुखवटा नेहमी लावलेला असतो. इंटरनेटवर मी जेवढे फोटो बघितले होते त्यावेळेस प्रत्येक फोटोमध्ये देवीचा मुखवटा घातलेलाच फोटो मला मिळाला होता. त्यामुळे मी त्या अझम्पशनमध्ये होते आणि मी 2 मिनटं गेल्यानंतर कन्फ्यूज झाले की आपण बरोबर मंदिरात तर आलो आहे का नाही. ज्यावेळेस मी बिब्वे दादांशी ह्याच्याबद्दल चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे देवीचं मुख्य रूप आहे, मूळ स्वरूप आहे आणि इतर वेळेस म्हणजे बाकीचे सणवार असोत किंवा काही स्पेशल कार्यक्रम असोत त्यावेळेस देवीला तो मुखवटा घातला जातो. बरं, मुखवटासुद्धा खूप सुंदर आहे, त्यामुळे तेही रूप देवीचं खूप जास्त छान आहे. आणि इतर वेळेस जे देवीचं रूप आहे तांदळा स्वरूपातली ती देवी, हे सुद्धा खूप छान आहे. मंदिराबद्दल तर मी हे तुम्हाला सांगितलंच, पण आता मी तुम्हाला सांगते मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि पूर्वीच्या बिब्वेवाडी गावातली ही ग्रामदेवता, आत्ताची संपूर्ण गजबजलेल्या भागांमध्ये असलेली ही देवी. पण जेव्हा आपण देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश करतो तो परिसरच इतका पावन पवित्र आहे की आपलं मन तिथे गेल्या क्षणी प्रसन्न होतं. आम्ही तर दर्शनासाठी रात्रीच्या वेळेस गेलेलो तरीसुद्धा आम्हाला अनुभव आला. तर विचार करा जेव्हा आपण दिवसा दर्शनासाठी जाऊ तेव्हा किती छान पॉझिटिव्ह वाटेल. आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो त्यावेळेस प्रचंड शांतता, खूप थंडावा आणि आजूबाजूला वेगवेगळ्या देवतांची मंदिरं हे सुद्धा तिकडे आहे. मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच एका देवाचं दर्शन होतं. मला वाटतं ते रक्षकाचं किंवा बापदेवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर देवीच्या मंदिरात आपण येतो अर्थातच आणि देवीचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपलं प्रदक्षिणा करण्यासाठी आपण मागे जातो त्यावेळेस देवीच्या मागच्या बाजूला सुद्धा गणपती आणि शंकराची 2 छोटी मंदिरं आहेत. त्याचबरोबर मंदिराच्या सभामंडपामध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं एक छानसं छोटंसं मंदिर आहे आणि हे सगळं खूप जास्त प्रसन्न वातावरण करणारं आहे. सभामंडपामध्ये यज्ञ किंवा होमहवन करण्यासाठी ही छान यज्ञकुंडाची जागा, त्यानंतर देवीचं वाहन असलेले सिंहाची मूर्ती आणि अर्थातच ग्रामदेवता असल्यामुळे रक्षकांच्या मूर्तीही आहेत. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरचा परिसर जो आहे तिथे साधारण 150 वर्ष जुनी असलेली 2 वडाची झाडं आहेत आणि त्याच्या पारंब्या, त्याचं खोड खूप जास्त मोठं झालेलं आहे. इतकी जुनी झाडं आहेत हे कळूनच येतं आपल्याला. ह्या संपूर्ण परिसराला खूप जास्त छान प्रकारे मेंटेन केलं आहे तर तिथल्या रहिवाशांनी आणि बिब्वे कुटुंबियांनी, त्यामुळे आपण त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परिसरात किती जुनी वडाची आणि पिंपळाची झाडं दिसत आहेत आणि वडाची तर अक्षरशः त्यांची ओळख इतकी मोठी झाली आहेत म्हणजे किती वर्ष जुनी असतील याचा विचारच नाही करू शकत आपण. आणि इतकं प्रसन्न आणि इतकं शांत वाटतंय ना मंदिरामध्ये, काही म्हणजे बिलकुलच घाई गडबड नाही, गर्दी नाही आणि अक्षरशः मेन रस्त्याला खूप जवळ हे आहे मंदिर. पण आतमध्ये आल्यावरती गावात आल्यानंतर जेवढी शांतता मिळते अशा प्रकारची शांतता ते अनुभवायला खूप भारी वाटतं. हे इतकं सुप्रसिद्ध मंदिर कदाचित पुण्यातल्याच लोकांना माहिती असेल की नाही ह्याविषयी मला शंका आहे. पण ह्या देवीविषयी, ह्या मंदिराविषयी इतक्या लोकांना माहिती आहे आणि इतके लोक ह्या देवीला मानतात की जेव्हा आम्ही बिब्वे दादांशी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की देवीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर दक्षिण भारतातून आणि त्याचबरोबर बंगालमधून सुद्धा अनेक भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रामध्ये देवीसाठी दररोज तिथे वेगवेगळे कार्यक्रम, भजनं, होम हवन, सप्तशतीचा पाठ आणि स्पेशली अष्टमी नवमीला तिथे होम वगैरे हे सगळं होतच असतं. त्यामुळे मंदिराचा एक उत्साह आणि मंदिराची वाईब एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोचलेली असते. त्याचबरोबर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी निघते आणि ती संपूर्ण बिब्वेवाडीमध्ये पालखी जाते आणि संध्याकाळी ती पालखी परत एकदा मंदिरामध्ये येते. आजही ही जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा, परंपरा त्या गावामधल्या प्रत्येकाला दर्शन मिळण्याची किंवा पालखीचे जे महत्त्व असतं प्रत्येक गावामध्ये
ती प्रथा परंपरा आजही दिव्य कुटुंबीय अगदी व्यवस्थित पार पाडत आहे. आतापर्यंत मी तुम्हाला देवीविषयी, देवीच्या मंदिराविषयी, तिथल्या व्यवस्थापकांविषयी ही सगळी माहिती दिलीच. मंदिराचा परिसर वगैरे हे सगळं आपण बोललोच. पण आता मी तुम्हाला एका चमत्कारिक तळ्याविषयी माहिती देणार आहे. चमत्कारिक मी ह्याच्यासाठी म्हणते कारण हे तळं खूप जास्त औषधी पाणी असलेलं तळं आहे. तर ह्या देवीचाच आशीर्वाद तिथल्या पाण्याला, तिथल्या परिसराला मिळालेला आहे असंही म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे. आणि ह्या तळ्यामध्ये जर का तुम्ही जाऊन अंघोळ केलीत आणि तुम्हाला जर कुठले स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, जसं खरूज किंवा अजून कोणते स्किन डिसीजेस असतील, तर ते सगळे बरे होण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे. आणि ह्या पाण्याने नुसती जर एकदा आंघोळ जरी केली तरी हे संपूर्ण स्किनचे आजार हे बरे होतात, असा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. आणि ह्याच कारणासाठी अनेक लोक बाहेरच्या वेगवेगळ्या भागांमधून, फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भाविक ह्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि स्पेशली ह्या तळ्यामध्ये एक अंघोळ करण्यासाठी येत असतात. तर ह्या तळ्यालाच पद्मावती तळं असंही म्हटलं जातं. आणि आता हा परिसर PMCच्या म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या आधिपत्याखाली आहे. आता काही लोक म्हणू शकतात की हा चमत्कार नाही आहे किंवा देवीचा आशीर्वाद नाही आहे किंवा अंधश्रद्धा पसरवतोय किंवा अशा कुठल्याही गोष्टींना दुजोरा देत नाही आहेत, असे मतभेद होऊ शकतात. त्या लोकांसाठी मी सांगू इच्छिते की सायंटिफिकलीसुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे की तिथल्या पाण्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे आपल्या त्वचेचे आजार बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण सायंटिफिकली दृष्ट्या जरी बघितलं तरीसुद्धा एकदा ह्या तळ्याला आणि ह्या देवीच्या मंदिराला भेट देणं, दर्शन घेणं हे आपल्याला खूप जास्त चांगला अनुभव देणारं नक्कीच. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कारण तुमचा प्रतिसाद, तुमचं प्रेम, तुमच्या प्रतिक्रिया हे सगळं आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. आणि ह्या चॅनलला जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला तर माहितीच आहे, नवरात्र विशेष अशी आपली पुण्यातल्या प्राचीन 9 देवीच्या मंदिरांना भेटण्याची, तिथलं दर्शन घेण्याची आणि तिथले अनुभव तुमच्याशी शेअर करण्याची ही सिरीज चालू आहे. त्याच्यामुळे पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.